नमस्कार सर्वांना. तर ना आज पुन्हा एकदा तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर इथे ना मी कडेला जो फोटो दाखवला आहे ना, तर त्या पद्धतीची तुम्हाला आज मी साडी नेसून दाखवणार आहे. तर मागच्या वेळेची मी साडी नेसवली होती का नाही, त्यावेळेस 1.7 मिलियन व्ह्यूज आले होते. तर तीच आज मी तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ते ना अगोदर साडीला पहिल्यापासून ना निऱ्या करून घ्यायच्या पूर्ण, म्हणजे थोडासा जास्त पदर सोडावा लागतो या ही साडी पद्धत नेसवण्यासाठी. तर पदर थोडा जास्त उरेल या मापाने ना सर्व साडीची निऱ्या करून घ्यायच्या आणि नंतर मग त्यात खोचायचे. तर अशी मस्त अशा सगळ्या निऱ्या करून घेते मी इथं. आणि ना जरा मोठ्या करायच्या, म्हणजे जर साडी सुरसुरीत असली ना, नाहीतर निळ्या अशा सुटतात. तर एवढा असा मागा पदर जायचं तर सोडून घेतला, तर थोडंसं ना एक प्लेट सोडायची इकडं आणि पाठीमागे पण, आणि नंतर हे असं ना मागे घेऊन खोचायचं. तर थोडंसं सुटलं होतं, तर पुन्हा थोड्या निऱ्या करून घेतल्या आणि नंतर ना उरलेले 1-2-3 निऱ्या काढून इकडं पाठीमागे खोचून घेतल्या. आणि त्यानंतर ह्या पूर्ण निऱ्याकडे आपल्या गौरीची जेवढी उंची आहे तर त्यानुसार थोड्याशा खाली घेऊन निऱ्या खोचायच्या त्यामध्ये. तर बघा अशा सगळ्या निऱ्या खोचून नंतर खालून ना सगळ्या निऱ्या नीट करून घ्यायच्यात आपल्याला. आणि नंतर मग पुढची प्रोसेस करायची. तर इथे आता ना सगळे एक ना निऱ्या घेऊन सगळ्या नीट करून घ्यायच्यात. आणि त्यानंतर ना इकडे पदर सोडून मग आता आपल्याला मुखवटा लावून घ्यायचा. तर त्यासाठी ना इथे आता बॉडी काय नाही आहे, त्यामुळे ना मी बिना बॉडीची तुम्हाला कशी नेसायचं ते सांगणार आहे. तर त्यासाठी इथे एक नॅपकिन जाड असा जो असेल तर तो ठेवून घ्यायचा. त्यानंतर ना असे हात आहेत तर आमचे हे, तर गौरीला असे लावून घ्यायचे. तर मस्त असे हात लावून नंतर ना मुखवटा जो आहे तर त्याच्यावरती ठेवून थोडासा हलका हाताने प्रेस करायचा, म्हणजे नीट बसवून घ्यायचा घट्ट. आणि नॅपकिन लावल्यामुळे ना जरा हालत नाही, नीट बसतो आवळा असा. आणि त्यात साडीचे ज्या निऱ्या आहेत तर त्या पण सपोर्टला थोड्याफार असतातच. तर इथे आता पदराच्या ज्या आहेत तर त्या निऱ्या करून ना एक म्हणजे जेवढी बॉर्डर आहे तर त्या मापाने करून घ्यायचे. तर काठपदराची साडी शक्यतो नाही ते वापरा, म्हणजे ना त्या बॉर्डरप्रमाणे घेता येते. तर थोडासा नाजूक ह्याला निऱ्या करायला लागतात. तर अशा ना निऱ्या सगळ्या करून घ्यायच्या नीट. आणि मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ना थोडासा ना पदर जास्त लागतो, तर ते कशासाठी पुढे सांगते तुम्हाला. तर इथं पूर्ण निऱ्या करून झाल्यानंतर ना पाठीमागून हाताखालून पदर पुढे घेऊन खांद्यावरती टाकायचं आहे. आणि नंतर मग ना आपल्याला पाठीमागून ना थोडं आपण ड्रेसवरती युनिफॉर्मची ओढणी कशी घेतो ना त्याप्रमाणे त्रिकोणी करून पाठीमागून परत पुढे घ्यायचं आहे पदर आपल्याला. तर ना असा पदर टाकून घ्यायचा आणि पाठीमागे जो आपण नॅपकिन घातला होता तर तो थोडासा बाहेर असतो की नाही, त्याला धरून पिन लावायचे, 2 लावायचे, म्हणजे पदर खाली निसरणार नाही, पडणार नाही. आणि थोडीशी ना खाली जास्त थोडी साडी सोडा, तर ना पदर थोडा कमी पडला होता ना, कारण डोक्यावरून पण नंतर घ्यायचा असतो. तर हे बघा अशा पद्धतीने निऱ्या जास्त नाहीच्या बाहेर करायच्या नाहीत, म्हणजे एकाच ठिकाणी आत ठेवायच्या. इथं आता बघा पिन लावून घेतली आणि नंतर ना पाठीमागून त्रिकोणी करून नंतर पुढे जो आहे तो पदर घ्यायचा आहे आपल्याला. तर ते अशा निऱ्या ना सगळ्या पदराच्या ज्या आहेत तर त्या नीट करून घ्यायच्या अशा, आणि काठ जो आहे तो बाहेर काढायचा फक्त. तर नंतर पुढून पण निऱ्या वगैरे सगळ्या नीट करून खालच्या घ्यायच्या आहेत. आणि अशा बघा प्लेट्स नीट करून घ्यायचे. त्यानंतर ना पाठीमागून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सोडायचं आणि पदर, आणि असं पुढं घ्यायचं आहे. त्यानंतर ना तुम्ही इथे क्लच पण लावू शकता. तर इथे मी लावला होता क्लच, म्हणजे निऱ्या निसरणार नाहीत आणि नीट राहतील एकसारख्याच दोन्हीकडच्या पण. म्हणजे आपण जे पुढून घेतले आणि परत पाठीमागून जे पुढं अजून पदर घेणार तर त्यासुद्धा दोन्ही एकसारख्या राहिल्या पाहिजेत. तर इथं ना पिन लावून घ्यायची ह्यालासुद्धा नॅपकिन बरोबर. तर 1-2 पिन लावून घ्यायच्या म्हणजे पडणार नाही. आणि नंतर ना ह्या क्लच काढून हे ज्या काठ आहेत तर ते असे पसरून घ्यायचेत. तर दोन्ही काठ जे आहेत पुढचे मागचे दिसले पाहिजेत. आणि आज नंतर असा कंबरपट्टा लावून घ्यायचा. तर इथं ना असं खाली ओढून थोडंसं घ्यायचं आणि वरती जे पदर आणि तो पाठीमागून घेतलेला फोडून जो आहे तर तो थोडासा फुगवून घ्यायचा, आणि म्हणजे नीट दिसायला पण छान दिसतं. आणि नंतर मग दागिने वगैरे घालून घ्यायचे. तर इथं मी कंबरपट्टा हे लावून घेतला, त्यानंतर गळ्यातलं वगैरे घातलं आणि नंतर निऱ्या वगैरे नीट करून घेतलं. इथं बघू शकता तुम्ही. तर असं करून घ्यायचं नीट सगळं. आणि त्यानंतर जे आपण पाठीमागे थोडंसं जे सोडलं होतं ना तर ते डोक्यावरती पदर घेण्यासाठी, तर तिथून ना थोडंसं खालचं ज्याप्रमाणे आपण डोक्यावरती पदर घेतो तर तसंच पाठीमागे करायचं. तर थोडा ना पदर कम पडल्यामुळे थोडं उचललं गेलं होतं, पण ना
थोडा पदर तुम्ही जास्त काढायला म्हणजे होईल. तर निर्या खालच्या ज्या आहेत ना त्या जास्त झाल्या त्यामुळे पदर कमी पडतो. तर पदर थोडासा ना जास्त काढायचा आणि नंतर इथे बघा गळ्यातलं वगैरे झालं ना. आपली गौरीला साडी नेसून झालेली आहे. तर खूप सुंदर अशी आपली गौराई दिसते. तर कशी वाटली ही साडीची पद्धत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याच्या अगोदर पण ना काल एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर तोही नक्की पहा आणि त्यालाही सपोर्ट करा. आणि त्यात मी काही टिप्स सांगितलेले आहेत, तर बॉडी न वापरता कशी नेसवायची साडी त्यासाठी. तर तुम्हाला अजून कोणकोणते पद्धती बघायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.